तर हाय सर्वांना. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग चालू झालेली आहे. संपूर्ण गावामध्ये अशी गणपती बाप्पांच्या पूर्ण मूर्ती अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या म्हणजे वेगवेगळ्या रूपातल्या आलेल्या आहेत. तर सगळीकडे लगबग सुरू झालीच आहे. तर आज आम्ही पण म्हटलं की जाऊन आपण पण गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारीची सुरुवात करावी. त्यासाठी आज आम्ही गावामध्ये मूर्ती बघण्यासाठी गेलो. तर आम्हाला 2-3 मूर्ती पसंत म्हणजे 2-3 म्हणजे ह्यावेळेला सगळ्याच मूर्ती अशा एकदम छान सुंदर रेखीव अशा आलेल्या आहेत. त्यामुळं अशा भरपूर व्हरायटी वेगवेगळ्या आलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही 1-2 दुकानं फिरून अशा सगळ्या मूर्ती बघितल्या आणि गावामध्ये पण असं प्रसन्न वातावरण सगळीकडे झालेलं आहे. गौरीचे पण मुखवटे बघा, अतिशय सुंदर रेखीव असे गौरीचे मुखवटे पण छानपैकी आलेले आहेत. ह्या मंडळासाठी लागणाऱ्या मूर्ती पण आहेत. ही मूर्ती आम्ही आमच्या मंडळासाठी ठरवलेली आहे. शिवाजी युवक मंडळासाठी आम्ही ही मूर्ती ठरवलेली आहे गणपती बाप्पांची. तर इथं भरपूर अशा व्हरायटी गणपती बाप्पांच्या आम्ही बघितल्या. हरतालिकेची मूर्ती, गौरीचे मुकुटं आणि हे छोटे छोटे उंदीर मामांच्या पण मूर्ती म्हणजे तुम्हाला एक वेगळं डेकोरेशनसाठी हवे असतील, कशासाठी हवे असतील तर त्या पण मिळतील. तर हे आमचं बाहेर सगळं बघणं चालू होतं. तर प्राप्ती आतमध्ये एकटीच जाऊन बालगणेशांची मूर्ती तिला इतकी आवडली होती. ती त्या बालगणेशांच्या मूर्तीजवळ जाऊन त्यांना अशी घट्ट पकडून बसलेली. तिला ती मूर्ती प्रचंड आवडलेली. म्हणजे आमचं बाहेर गणपतीनं सिलेक्शनचं चालू होतं. तर हिजा आतमध्ये एकटीचंच हा गणपती तिला आवडतोय, तो गणपती बाप्पा तिला आवडतोय. म्हणजे ती असं प्रत्येक मूर्तीला बघून मला विचारत होती की मम्मा ह्याच्या हातामध्ये काय आहे, हे काय आहे, ते काय आहे. म्हणजे तिला इतके गणपती बाप्पा बघून खूप असं कुतूहल वाटत होतं. त्यामुळं तिचे प्रश्न पण चालूच होते. साईड बाय साईड आमचं गणपतीचं सिलेक्शन पण चालू होतं. तर तिला दिला आम्ही गणपतीबरोबर बसू थोडा वेळ आणि इकडं आम्ही आमचं चालू केलं. तर अशा गौराईंचे मुकुट पण आलेत. हे त्यांचे पाय, छोटा हरतालिका आणि ह्या पूर्ण उंचीमध्ये पण फायबर बॉडीमध्ये पण अशा गौरी आलेल्या आहेत. तर प्राप्तीनं पण गौराईसारखी पोज देऊन तिची पण थोडीशी हौस पूर्ण करून घेतली. आणि इतक्या गणपती बाप्पांच्या व्हरायटी बघून बघून थोडंसं कन्फ्युजन पण आमचं झालं. तर फायनली मग नंतर आम्ही एक मूर्तीचं सिलेक्शन केलं आणि नंतर आम्ही पुढे गेलो. तर गणपतीचं थोडं सजावट डेकोरेशनसाठी काहीतरी बघावं म्हणून एक नवीन दुकान सुरू झालेलं. तिथं आम्ही नंतर काहीतरी डेकोरेशनचं बघावं म्हणून तिथं गेलो. तर तिथे असे भरपूर व्हरायटीमध्ये डेकोरेशनचं साहित्य पण होतं. तयार रांगोळी पण तुम्ही बघू शकता, हळदी कुंकवाची, पावलांची, असं पूर्ण मटेरियल त्यांनी आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारं असं पूर्ण मटेरियल तिथं होतं. बाप्पा येणार, त्यांचं आगमन म्हणजे काय करू काय नको, बाप्पासाठी कोणती वस्तू घेऊ नको, म्हणजे काही घेईल ते माझ्या बाप्पासाठी मी हे करणार ते करणार, काही घेईल ते आपल्याला कमीच पडत असतं. आणि माझा बाप्पा, माझ्या गौराई कसं डेकोरेशन केल्यानंतर कशा छान दिसतील, सगळ्यांपेक्षा असं उठून दिसतील असं आपल्याला आपल्याला म्हणजे प्रत्येकालाच असं प्रत्येकाच्याच मनात असं वाटत असतं. त्यामुळं प्रत्येकजण आपलं डेकोरेशन बेस्ट कसं होईल ह्याच्याच तयारीला लागलेला असतो. तर आम्ही पण आमची तयारी चालू केलेली आहे. आणि तुमची तयारी कुठंपर्यंत आली? तुम्ही केलं का नाही डेकोरेशनसाठी काहीतरी सुरुवात, की तुमचा बाप्पा, तुमच्या गौराई छान सुंदर दिसाव्यात यासाठी तयारी चालू केली का नाही? आणि केली नसेल तरी पण लवकर चालू करा. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? गणपतीची माझी तयारी आजपासून चालू झालेली आहे. तर इथून पुढे पण तुम्हाला बघायला मिळेल. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.